एलकोट एलकोट जय मल्हार एलकोट नारलाव सगळी गेम आहे येत नारलाव सगळी गेम एलकोट एलकोट सदानंदाचा गणपती बाप्पा काय ताईला फाशी द्यायची सगळे माणसाला पाल द्या म्हणजे हिस्सा घ्या असा का असं लवकर वगैरे सगळ्यांची निघू दे नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉग मध्ये. तर मंडळी खरंच खूपच दिवसांनी ब्लॉग शूट करतोय मी आणि शूट करण्याचं कारण म्हणजे आज आम्ही सर्वजण चाललोय जेजुरीला. जेजुरीला का चाललोय कारण आपल्या काकाचा गोंधळ आहे आणि गोंधळसाठी चाललोय आपण जेजुरीला. आणि मागच्या ब्लॉगला सुद्धा तुम्ही बघितलं असेल माझा आपल्या दादाचा गोंधळ होता जेजुरीला, तर आम्ही गेलेलो. खरंच खूपच मजा आलेली. तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर लगेच जाऊन बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी. आणि या ब्लॉगला सुद्धा खरंच खूपच मजा येणार आहे भाई, फुल धमाल करणार आहे आम्ही. कंटिन्यू फक्त ब्लॉग आपला शर्टपर्यंत बघत राहा, खरंच खूप एन्जॉय करणार आहे. आणि आता वाजलेले आहे 1:30 आणि जस्ट निघलोय मी. बॅग सुद्धा इकडे आपली पॅक केलेली आहे आणि सोबत बघा माझ्या कोण आहे, क्षितिज कुठे झालो आपण? जेजुरीला चाललो. अरे वा, क्षितिजने बघा हा टोपी बी घातली भाई. उन्हाचे दिवस आहेत आणि इकडे बघा ऊन, खरंच खूपच जास्त ऊन आहे. तर चला मंडळी निघतो आम्ही, कारण तिकडे बस सुद्धा आली आपल्या काकाकडे आणि तिकडे जाऊन बघूया त्यांचं काय काय चाललंय. तुम्हाला दाखवतो, फक्त आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. चला. अरे कुठं चाललं? गाव मला पण घेऊन ये खायला. सर हे बघा भाई, आमची बस बीस आलेली इथे रेडी मध्ये एकदम आणि फायनली पोहोचलो आता आम्ही. तर बघूया आता काय ते पुढे दाखवतो तुम्हाला. गाडी केली इकडे पार्क आणि इकडे यांचं काय चाललंय, हे कुठे निघले? हे बघा हे बघा आमचे, चला जेजुरीला निघायलो आम्ही. हे बघा यांच्यात लग्नाचा गोंधळ आहे आणि खरंच खूप मजा येणार आहे भाई. तुम्ही फक्त बघत राहा शेवटपर्यंत. जेजुरीला गोंधळला बॅगेमध्ये काय घेतलंय? खायला घेतलंय ना मला. मेकअपचं सामान चला सगळी पब्लिक निघली आमच्याकडे. बॅग बघा, बॅग फुल भरली. बॅग मध्ये काय भरले सगळा तुम्ही? बॅगेमध्ये कपडे आणि बसमध्ये सामान. आणि या बघा इकडे खंड्या भांड्या आमच्या. या माझ्यासोबत माझी मदत करण्यासाठी. मेकअप आर्टिस्ट का? हो. हिच्या बॅगेत काय आहे? मग मला खायला घेतले का नाही? हा मग उलटी बिलटी आली तर मला अंगावर टाकलं सगळं, तुझ्या अंगावर टाकली मी. हा ठीक आहे. हे काय बॅगीन सामान लस्सी बनवलं ताई? उपवास आहे ना. हे बघा यांच्या अजून बॅगच भरणं चाललं इकडे. काय काय यार, काय आहे तुमचं टाइमपास? म्हणजे मी एकटाच लेट आलो असं मला वाटलं. आता तुम्ही पण फोटो काढूया. फोटो काढायचे तुम्हाला? सर्वजण निघले तरी बघा अजून फोटोज काढायचे. तुला काय चाललंय माझी वाटलं अख्खी बसची बॅग भरली टीव्ही. अजून काही बाकी करा काहीच. मी काय बोलतो, मी पण याच्यात घुसू का? नको जाऊ दे, घुसमारून मारल मी. आधी सोडून भरपूर येते. हे बघा बायकांची किती घाई झाली बघा इथं फोटो काढायला. अशी फॅमिली सगळी आमची एकत्र आहे आणि सर्वजण खुश आहे. इकडे तुम्ही बघू शकता भाई, सगळ्यांची खुशी चेहऱ्यावरती. असे सर्व एकत्र असल्यावर खरंच मस्त वाटतं. हे बघा पोरी काय पोरी येणार नाही बायकांच्या मधून. गाईस मी पण चाललो आता. एलकोट एलकोट जय मल्हार एलकोट. आंबा घे आपल्याला खायला. हे बघा झाडाला आंबा आले भाई. आमची पोरं डेंजर. बघू बघू आपल्यासाठी बघते हो, यांना द्यायचं नाही. ते कोपऱ्यात बघ, कोपऱ्यात जास्त होतं भाई. ते कोपऱ्यात जास्त होतं. पार 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 सगळं पड. कसं काय बाबा? बाबा व्हेरी डेंजरस. ए आपली आपल्या बॅगेन टाक. आपण लोणचा मिरचा खाऊ भाई, मीठ मसाला करू. कर 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 लवकर कर बाबा, याच्या आधी कार आता कार येईल. पल 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 बॅगेन टाक. बाबा नाना बघा आमचा VIP. चष्मेस मग नाना कुठे आला? हे बॅग दे. नारलाव सगळी गेम आहे येत. नारलाव सगळी गेम. गँग बसले वाटतं सगळी. बघा बघा नवरदेव बघा कोसलता आंबा करायला धरपरला. कोण आहे बघा बाबा? आंबे कोण आहे बघा? हे तुमच्या घरचे चोर आहेत. अरे बाबा चल. बघा बाबा आमचा जाम मोठा पॅन. चष्मा लाव लाव पटकन पटकन.
पटकन लाव. अरे बाबा पटकन लाव. टीव्हीला येशील ना तू, मग बोल नंतर बोलू नको मला टीव्हीवर टाकला नाही मला. बघा बाबाला टीव्हीला यायची जाम हाऊस आमचे. हा नवरा आमचा. हे तू कुठं? आमचा नवरदेव वैतागलेला आहे. काही मेंबर आमचे आले नाही अजून, तर काय करणार. अरे दादा कुठं यो गोव्याला? अरे आंब सगळे आंब्याचा काटा करले यांचा आज. डेंजर काम आज यो आंब सगळा का झाड तोडतो यांचा. म्हणून तर तुमचं म्हणणं काय सगळं आंबा तोडायचं? हा भेटेल भेटेल. ते बघा झाडाला आंबेच आंबे आहे तिकडे. हे कुठे झालं तू? सुसू करायला? हा जा लवकर करून घे. ए तुला पण करायची का रे? नाही ना तू नाही नाही. यस यस नाही का? परत बोल ना नाही बोलना ऐकायला मजा येतं बाई. एलकोट सदानंदाचा. एलकोट सदानंदाचा. गणपती बाप्पा. शिटिली नाही वाटतं पाठी. हा नानी शिटिली नाही. नानी काय प्रतीक्षा नानी? हा तुम्ही शिटिली नाही, दरवाजात उभे राहिलेत यार. असे नवरदेवाची अशी अवस्था असतं भाई. मॅनेजमेंट आहे सगळं. बाहेर भरपूर ऊन आहे, त्यासाठी घेतली आंबूलची लस्सी. आणि हे बघा यांचा स्पेशल उपास आहे आज म्हणून. नक्की उपास आहे का तुझा? काय रे तुझा काय? नवऱ्याचा उपास आहे मग उभे राहून चला आता, नाही डोक्यावरती चढायला लागेल डोंगर. तुझा मग काही नवस होता का तिकडं? माझा नवस खूप मोठा आहे. मनातला मला तू सांगू नको ते आपण नंतर कम्प्लीट करू. हे बघा मंडळी बघा आमची. नानी काय नानी आताचा काय? सगळे म्हणशील 5 द्या म्हणजे हिस्सा घ्या असं का? असं काय त्या प्लॅनिंग करून घ्या तुम्ही आताच. त्यांचा म्हणणं भावजांची संख्या वाढले आता तुम्हाला 5 द्यायचा आणि 7-12 आमची नाव सर्वांची. गणेश नाना बसले तर असतं हात वरतीच आधीपासून पाठी. पण हिस्सा भेटेल का नाही ना? हिस्सा भेटेल का नाही आशेवरच. आमचे रेल्वेचे साहेब हे बघा इकडे. स्ट्रॉंग नाना कुठली बस मध्येच एन्जॉय करताना इकडे रनिंग मध्येच. इकडे शिंदेश पाटील बघा फुल एन्जॉय इकडे बस मध्ये. आणि इकडे आमचा पण स्टॉक आहे इकडे घेतलेला अख्खा. तर हल्ला पितो आता आम्ही, दाखवतो तुम्हाला काय ते. चला मंडळी निघलोय आम्ही. आता 4 वाजलेले आहेत आणि इकडे वातावरण गरम झालेलं आहे. आणि काय मागणी होती तुमची? पेप्सी पण नाही, नंदाने आणले काहीच नाही बघा ना, काहीच नाही. बाटल्या पाणी पण गरम झाले. माणसं आमची गरम झाली माणसं गरम झाली आमची. एक धीराने आवाज दिल्यावर सगळ्या नंदा शांत झाले. एक धीरजने आवाज दिला तर सगळ्या नंदाशी शांत झाले. वातावरण तापले आता. हिस्सा मात्र हिस्सा नुसता त्या जाऊन दे. नाही पण तर गाणी बोला तुमच्यासाठी. आता शिंदे काय पाहिजे तुम्हाला? पैसा. सोन्याचा हार पाहिजे ना बहिणी. काय बोलतात काय नाही दोघं वरती. अरे जरा जोरात बोला.
त्यावेळी ग्रुप नाही ना बनवला. 2 आत्याशीकडे राहिल्या, 2 पुढे राहिल्या. आम्ही मध्ये ना आवड्याने उठलो तर काही कराच नाही. घेरले वाटते ना, घेरले वाटतं. गाडीची सीटावरच कचकू मी बसूनच राहतो. हे बघा इथं आता आत्याशीने दिले इकडे गार केला पया देऊन आणि खात आपण टेस्ट करून पाहिला. खा मला जेजुरीतच ठेवतील. जेजुरीचं ठेवतील यांना गार करतात मंत्र मारून. आपला मंत्र चालू कर तू. हे बघा इथंच गार करतील. नानी लवकर लवकर. वगैरे सगळ्यांची निघू दे. हे बघा नीट करली यांची. फुल मॅटर झाले भाई, फुल एंटरटेनमेंट आहे आज. हे बघा एक नवीन नवीन आयटम मला वाटायला. आता लाडू आता काय आणले. लाडू लाडू गोर गोर लाडू. लाडू खाऊन गार करा ना. लाडू खाऊन ना गार करा. एक एक आयटम येत आहे मस्तपैकी. मी तर बाबा वाटच बघता. इकडे घेतले मस्त भाई राबडी. खातो नंतर. बघा आता लाडू खातो मस्त. कावेरीला दे टेन्शन आले. हा ना बघ ना मेहंदीन जीव चालले तिचा. लोकांचं कसं चाललंय मेहंदीन जीव चालले. मेहंदी बघ ना. ती नान्या की पिशू घेते का पीठ. पोरी आहेत पोरी बाबा. मला सांगा तुम्ही नानी जोरान बोला बोलतो. त्यांना आम्ही अलगद काढून ठेवले. हे बघा आमचा नवरदा किती दिलदार आहे बघा. हे बघा घ्या वाटलं घे. आवाज कमी झाले आवाज कमी झाले यांचा. दाम दाम देतो दाम देतो दाम देतो देतो. दिलदार आहे भाई दिलदार आहे बघ. सर्वांना देणार आहे दिलदार आहे. तर आमच्या काकांनी केली आमची सोय. पाठी पण केले. अजून 5 घंट्याचा प्रवास आहे. थोडासा आम्ही जास्त घेतो म्हणजे कसं जरा नाही जीवाची तलमल होतं बाबा. फुल सोय बाबा आज नवरदेवांकडून. जीवाची तलमल करता मगजपासून. आणि आमच्या असतं नुसती जीवाची तलमल बघून. नानी बघा डोरेमोनचं पॅकेट घेऊन आले जाम खायला. नानी दे काहीतरी चल घेऊन लिया. बघा बारीक पोरांचा खायला आणले. या नानीच्या बारीक बारीक 2 पोरी आहेत. त्यांना असं खायला लागतं. मला नाही लागत का मला नाही लागत. मी बघा तुम्हाला दाखवता. आता थांबलो इकडे फोड मॉलला. चला चाय प्यायचा टाइम. तर हे बघा इकडे आमची मंडळी सगळी मस्त चाय वगैरे एन्जॉय करतात इकडे. हे बघा भाई नानी बघा अशी चाय पिते आमची. काही डेंजर काम आहे बाबा. यावी तर भाई इकडे सुमरी घेतली चायवर. काय किती चाय प्यायचा माणसाने. हे बघा नानीचा आहे उपास. नाण्याच्या उपासाला बघतात भजी ते. आणि आपला भाऊ एकदम थँक्यू भाऊ नंबर 1 ना बिग फॅन. घेतो आम्ही इकडनं वडापाव यांच्याकडं मस्त. तुम्ही सुद्धा या आणि यांना नक्की भेटा इकडे आल्यावर. हे फूड मॉलला भाई सर्व काय असतो ब्रँड ब्रँड. मग कसं आपला तो आपला भाई वडापाव सगळ्यात बेस्ट आहे. वडापाव तो वडापाव आपला तो आपला मराठी लोकांचा. बाकी या इकडचे पैसेच खाऊ मतलब आहे का सांगा. चहा पिऊन यांची पोटा भरत नाही. बघा घेतले वडापाव चुंबरी. चहा पिऊन पोट नाही झाली तुमची काय यार. नानी किती एकच तिकडे कॅपॅसिटी असतं. हे बघा हे बघा चहा पिऊन पोटा नाही भरली. वडापाव खायला कावेरी बाबा कावेरी 4-5 घरा घरला करतो ती बघ. हो ना बस डायटिंगवर होत्या. डायट मोरली का. तर मंडळी वाचले 6:05 आणि आतापर्यंत चांगलं आहे आमचा. बघा सगळी मंडळी निघली आमची. चला आता जाऊया आपण तिकडे पटापट. कारण पोचर औषध होता खूप होईल. पण आता काय आता आम्ही ॲडजस्ट करू आणि बघू आता काय आता. बघा आता काम फुटलं बघा आता. डेंजर डेंजर नवरदेव. चला बरं नाश्ता पाणी. बिस्किट आली.
तर बाई इकडे आता लावला मस्त आम्ही साऊंड सिस्टीम आणि बघा बाई कशी नाचताय सर्व आमचे लोक फुल मजा करतात. आणि तुम्ही इकडे बघू शकता बाई जसा बायांचं गाणं तसं इकडे आपल्या आजीच्या अंगात आलेले आहेत बाया. हे बघा बाई मित्र माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं असं गाणी लावलेलं कुणाच्या अंगात आहेत. तुम्ही सुद्धा बघा बरोबर आजीच्या अंगात आलेले आहेत बाया. अरे बा बायांच्या नवसाचा तरवा हेरेच्या जत्रेला गेला पाहिजे. सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार हे सोनियाचे नादन माझ्या बायाचा हिरगार गई बायाचा हिरगार तर इकडे तुम्ही बघू शकता आमच्या बाबांचा खुंखार डान्स. अरे भाई भाई बाबा काय आमचं ऐकत नाही. या इकडे बहिणी एन्जॉय करायला लागल्या. इथं भावासांचं वाण तर ते बहिणीनं खुश आहे सध्याचा. आता तुम्ही इकडे बघू शकता बाई सूनबाई आणि सासऱ्यांची जोडी.
तर मंडळी वाजलेले पावणे 10 आणि आता IPL चालू आहे भाई. इकडे मस्त मॅच बघतोय मी. हे बघा दरवाजावर बसलो इकडे, छान एक चिल डावा येतो. इकडे बघतोय IPL ची मॅच. इकडे आमच्या बायका वैतागल्या, लागली भूक. तर मंडळी जवळ वाजले पावणे 10 आणि फायनल आम्ही पोहोचलो आमच्या बेलसरे हॉटेलवरती. पावणे 10 वाजता पोहोचलो फायनली. तर मंडळी बघा 9:47 झालेत. फायनली आमची बस पोहोचली हॉटेलवरती, जिथे आम्ही मागे सुद्धा राहिलो होतो. तुम्ही मागचा बॉक्स सुद्धा बघू शकता इकडचा. चला बस पार्किंग. चला बाबा उतरा, वेळ झाली. 10 वाजले. काय भुका लागले का नाही तुम्हाला? हा कोणत्या घंटे पेंटर राहिले का बघा. नंतर मी उचलून जाऊन सगळं घेऊन येईल मी. आधीच बंदी आहे. अरुणा त्याची बॅग बघा बाबा, बॅग आणली आवरा. आता काय पैसे असेल तर नाही ठेवा, जपून ठेव. हे यांच्या बॅगा. नानीची बॅगिंग काहीच नाही. नानीची बॅग गुप्त बॅग आहे एकदम. मी आता भूक लागल्या मला. भूक तर मला पण लागली. मग काय आहे का आपला आज? आहे ना. डन करा. ओके बस ते बघू आपण नंतर चुमडीत. चला आता सगळी मंडळी आमची उतरते पटापट. आणि फायनल आता आमचा रूम सुद्धा इकडेच आहे. जातो सर्वप्रथम फ्रेश होतो. बघू काय बाबांना कशी बॅग घेतली आता. चला मंडळी फायनली पोहोचलो ते इकडे. तर बघू काय येते. कारण फ्रेश वगैरे होऊन घेतो, कारण खरंच खूप कंटाळा. 10 वाजल्याने भूक सुद्धा भरपूर लागली. चल आणि पटापट. ही बघा आमची रूम आजची. इकडे राहायचा, इकडे आपला सामान जेवणाचा. आणि जेवण झालं का ना आपलं? जेवणाचा काही पत्ता नाही असेल. 10 वाजता जेवण बनला नाही, जेवायचं तरी कधी. बघा आमची रूम. हिचं तर मेकअपच चालले भाई. मेहंदीमध्ये जेव चालले. बाबू वैतागला आमचा. मग झोपले, मग झोप ना. जेवू नको डायरेक्ट झोप. कशाला जेवायचा, काय गरज आहे? डायरेक्ट झोपायचा आता. तर मंडळी आलो जवळ 11:30 वाजले. फ्रेश वगैरे झालो आणि आत्ताशी आमचं जेवण झालं 11:30. हे बघा हे लोक इकडे जेवायला तर सगळे रेडी झाले. आम्ही इकडे चोरा बरोबर आहे ना. तर चला मंडळी जेवण करून घेऊया फटाफट काय ते बघू. आणि त्यानंतर आम्ही थोडा बाहेर फिरायला जाणार आहे. तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तुम्ही फक्त ब्लॉग बघा. आणि उद्या सकाळी तर बाईक घेऊन तर आपला खूप धमाकेदार होणार आहे. चला बघा 11:30 वाजता जेवायला बसले सगळी मंडळी आमच्या इकडे. बसवाले काका आमचे. बसवाले काका जेवायला द्या नवर देवा. वही काय आणि मला पण तेच पाहिजे. डाळ वगैरे खाणार नाही मी. हा चटणी आणि भाकर चालेल मला. खावा पटापट. हे आपला ग. अरे द्या बाबा क त्या पटापट. भूक लागली इथं. जास्त करा आपलं वाटतं. जास्त झालं ना. हे लाल पिवळं झालं एकदम. रागा तल्ले नाही. हे बघा मंडळी चला जेवण करून घेतो मी पण. मस्त पैकी म्हणजे सोयाबीनची भाजी. सोयाबीन नाही मशरूम आहे. चणाला मशरूम. पापड इकडे आणि स्पेशल चटणी. हे बघा. तर चला जे मंडळी जेवण करून घेतो आणि पुन्हा तुम्हाला भेटतो. तर मंडळी जेवण झालं आपला मस्त पैकी आणि वाजलेले 12. तर आता भाई घेतली इकडे रिवो मस्त. आणि इकडे भाऊ आहे सर्व. तर जरा चालतो इकडे. तर झोपतातून आली नाही तर बघू आपण कधी झोपायचे तेव्हा. येऊ झोपायला रिटर्न. इकडे आमचा हॉटेल बस सुद्धा इकडे पॅक केलेली आहे. चला 12:30 वाजल्यात मंडळी आणि आता आलो घरी आम्ही. गावरा नारा बघा आमचा. आम्ही घेतला ते वरती AC रूम असतो चिल्डमध्ये. आणि आमची मंडळी इकडे बघा सगळी. हे बघा आमची सगळी मंडळी इथं. गुड नाईट. तर मंडळी 1 वाजले 1:15 वाजले. आलो बेडरूम मध्ये. इकडे झोपायची तयारी केली आम्ही गाद्या. आणि रात्री बघा यांचा काय चाललंय. बाबूने किती खायला आणले बघा. एवढी खायला. बॉडी बिल्डर आहे. व्हेरी नाईस. हे तुझं नाव काय? हे तुझं नाव काय सांगा मला पहिला.
काय क्रिस्टी क्रिस्टा इनोवा क्रिस्टा तिला रात्री किती खायला लागतं बघा बापरेला किती रात्री खायला लागतं ए दात घासले का तू दात घासले दात घासले दात घासले झोपताना बघा खायला किती बघा तिचा बाय आपण दोघं भागीन बाय आपण दोघं भागीन 1:30 वाजले तरी मुलगी बघा हे तोंड चालूच तिचा आता 3 दात घासले आणि परत खायला आली आता परत जाऊन दात घासणार तू असं कसं होणार यार बघ ना दात घासून आली परत खायला लागले तर परत जाऊन दात घासणार सकाळी उठून परत दात घासणार दात बघायचे किती चमकतायत बघ ना 1:30 वाजले तरी ते खात बसले चला मंडळी इतर खात बसले तर आम्ही झोपतो गुड नाईट सकाळी पुन्हा भेटूया आपण